कोपरगाव शहरामध्ये हॉस्पिटल किंवा क्लिनिकसाठी प्रशस्त जागा भाडेतत्वावर देणे आहे। पहिला मजला वरदविनायक मंदिराजवळ इंदिरापथ कोपरगाव। 2000 स्क्वेअर फूट जागेत उपलब्ध सुविधा, डॉक्टरांसाठी स्वतंत्र सुसज्ज कॅबिन, 4 प्रशस्त आयपीडी रूम्स आणि कॉटेज, प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूम अटॅच, रुग्णांसाठी हवेशीर वेटिंग हॉल आणि गॅलरी, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, रुग्ण आणि डॉक्टरांच्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रशस्त पार्किंग। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। संपर्क क्रमांक 96 65 83 65 81 आणि 98 50 68 31 25। सध्या राज्यभरात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू आहे। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात अनेक शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत प्रश्नपत्रिकांचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा निकाल ठरवणाऱ्या या परीक्षेतच प्रश्नपत्रिका कमी पडत असल्याने परीक्षा घ्यायच्या कशा असा सवाल आता शाळा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे। कोपरगाव येथील SG विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिका संगीता मालकर यांनी सांगितले की आमच्याकडे प्रश्नपत्रिका कमी आल्या आहेत आणि त्याची आकडेवारी दाखवली। मात्र कोपरगाव येथील प्रभारी शालेय प्रशासन अधिकारी पत्रकारांना म्हणाले, तुम्ही तिकडेच पहा, आमचं काही नाही, आम्ही मागणी केली आहे। या साऱ्या गोंधळामुळे शिक्षण विभागात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। शिक्षण विभागाकडूनच कोपरगावात प्रश्नपत्रिका कमी आल्या की प्रशासन अधिकाऱ्यांच्या यंत्रणेचा नियोजनाचा अभाव आहे की इतर काही घोटाळा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे। खरं म्हणजे शाळांनी शिक्षण विभागाकडे आपल्या विद्यार्थ्यांची अधिकृत पटसंख्या कळवलेली असतानाही प्रत्यक्षात मिळालेल्या प्रश्नपत्रिकांचे संच अत्यंत कमी आहेत। काही ठिकाणी वर्गात 145 विद्यार्थी असताना केवळ 35 प्रश्नपत्रिका आल्याचे समोर आले आहे। यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी शिक्षकांची तारांबळ उडत असून उर्वरित प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून परीक्षा घेण्याची वेळ शाळांवर येणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रश्नपत्रिका छपाईसाठी शासनाकडून मोठा निधी खर्च केला जातो। जर पूर्ण पटसंख्येनुसार छपाई झाली असेल तर मग शाळांपर्यंत त्या प्रश्नपत्रिका पोहोचल्या का नाहीत? प्रश्नपत्रिका कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी घाईघाईत झेरॉक्स काढल्या जाण्याची शक्यता असल्याने पेपरची गोपनीयता धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। याविषयी आम्ही कोपरगाव येथील प्रभारी प्रशासन अधिकारी संजीवन दिवे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। नंतर सांगितले की तुम्ही तिकडेच पहा, आम्ही मागणी केली आहे असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली। गटशिक्षण अधिकारी शबाना शेख म्हणाल्या, आमच्याकडे पुरेसे प्रश्नपत्रिका आहे, कुठे कमी जास्त प्रश्नपत्रिका असेल तर त्याचे वितरणाचे योग्य पद्धतीने नियोजन आम्ही करीत आहोत। जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील म्हणाले, शासनाकडून थेट गटशिक्षण अधिकाऱ्यांना प्रश्नपत्रिका गेल्या असून मागणीनुसारच शासनाने ते पुरवले आहे, कुठेही कमतरता नाही। शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे। या प्रकरणाची शासन स्तरावरून चौकशी होऊन सत्य समोर आणण्याची गरज आहे। या प्रकरणात छपाई आणि वितरणाचा मोठा गैरव्यवहार असण्याची शक्यता पालकांनी वर्तवली आहे। शासनाकडे सर्व माहिती असतानाही असा गोंधळ कसा होऊ शकतो असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत असा निष्काळजीपणा होणार नाही अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पटसंख्येच्या तुलनेत प्रश्नपत्रिकेची काय परिस्थिती आहे, काय सांगाल? प्रश्नपत्रिकांची जी संख्या आहे ती अत्यंत पॅटची जी परीक्षा आहे महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येते इयत्ता 2री ते 8वी। पण प्रश्नपत्रिका ज्या येतात UDAIS प्रमाणे आकडेवारी दरवर्षी घेतली जाते, पण त्या आकडेवारीनुसार मात्र प्रश्नपत्रिका पोहोचवत नाही। आता उदाहरणार्थ माझी जर ही शाळा घेतली, श्रीमान गोकुळचंद्रजी विद्यालय प्राथमिक शाळा कोपरगाव, या ठिकाणी 2रीचा पट 145 आहे आणि प्राप्त प्रश्नपत्रिका मला फक्त 35 मिळालेल्या आहेत। म्हणजे 110 प्रश्नपत्रिका गणित विषयाच्या कमी आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 3रीचा जो पट आहे तो 159 आहे, प्राप्त प्रश्नपत्रिका मला फक्त 68 आहे। 61 प्रश्नपत्रिका कमी आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 4थीच्या 175 आहेत, प्राप्त 105, 70। मग ह्या इतक्या, आणि हे मागच्या वर्षीही तसंच झालेलं होतं। संबंधितांना त्यावेळेस मी विचारणाही केली होती, तर येतील किंवा मिळतील, पण परीक्षा तोंडावर असताना करायचं काय? आणि ज्या सूचना येतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की यामध्ये कुठल्याही पेपरची झेरॉक्स करायची नाही। मग विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची कशी? जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर प्रश्नपत्रिका कमी येत असेल तर मग शाळेने करायचं काय आणि विद्यार्थ्यांच्याही प्रश्नपत्रिका घ्यायच्या कशा? हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सगळ्या प्रश्नपत्रिका कमी आहे तुम्ही म्हणतात, या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केलीत का? काय तुम्हाला उत्तर मिळालं त्यांच्याकडून? मी नगरपालिका प्रशासन अधिकारी जे आहेत मी त्यांच्याकडे या ठिकाणी तक्रार केलेली आहे। लेखी स्वरूपात माझी तक्रार देखील दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की प्रश्नपत्रिका किती कमी आहे तेवढं आमच्याकडे लेखी स्वरूपात द्या, प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला देतो। पण जर समजा परीक्षेपर्यंत प्राप्त नाही झाल्यात तर मग ही परीक्षा घ्यावी किंवा नाही घ्यावी हा याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे। आणि ही माझ्या शाळेची स्थिती नाहीये, ही संपूर्ण तालुक्यातही कदाचित असू शकते किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती असू शकते।
आता तुमचा काय अनुभव आहे इथून मागच्या वर्षी परीक्षा जी झाली त्यामध्ये पण असंच आढळलं होतं तुम्हाला काही काय आठवतं? हो हो नक्कीच त्यावेळेस सुद्धा असंच आढळलं होतं. जवळपास मी 8 ते 9 हजार रुपयाच्या झेरॉक्स प्रश्नपत्रिकांच्या करून विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कारण पालक पुन्हा खूप तक्रार करतात वेळेत जर त्यांना प्रश्नपत्रिका नाही प्राप्त झाल्या तर. आता शासन म्हणतं की झेरॉक्स करू नका, तुम्ही झेरॉक्स करून दिलं समजा एक प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी, मग तुम्हाला याच्या 9,000 रुपये कोणी तुम्हाला दिले का शासनाने? नाही दिलेत. आम्ही स्वतः शाळा म्हणून किंवा आम्ही शिक्षक म्हणून या ठिकाणी खर्च करतो. आणि हा प्रश्न खाजगी शाळांबाबत जास्त उद्भवतो कारण इथे खाजगी शाळांची जी पटसंख्या आहे ती जास्त आहे. जिल्हा परिषदेला 20-25 मुलं असतात. अगोदर सगळ्या जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढल्या जातात आणि इथं कोणी जबाबदारी घेत नाही. जिल्हा परिषदेची सांगतात की इथे आम्ही आणून तुम्हाला दिला, ते सांगतात आम्ही मोजून घेतला, म्हणजे उडवाउडीची उत्तर या ठिकाणी बऱ्यापैकी दिली जातात.